नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत। तर आज आपण 10 रुपयामध्ये अशा पद्धतीचे 10 गारेगार बनवणार आहोत। मस्त चविष्ट असे ऑरेंज कलरचे 10 रुपयाच्या एका पॉकेटपासून अशा पद्धतीचे भरपूर प्रमाणात घरी नॅचरल पद्धतीने आपण अशा पद्धतीचे आईस्क्रीम किंवा गारेगार लहान मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। त्यासाठी एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 गिलास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे। जेवढं पाणी आहे त्यानुसार तुम्ही पिठी साखराचं प्रमाण कमी जास्त करू शकता। बाहेरचे जे गारेगार मिळतात किंवा जी कुल्फी असती, कुल्फी सारखीच दिसती पण रेड कलरचं त्यांनी गारेगार बनवून विकायला आणतात, पण ते चांगल्या पद्धतीने बनवत नाहीत किंवा आपण घरच्या घरी बनवतो ते आपल्या डोळ्यासमोर आपण बनवतो। तर इथे मी अशा पद्धतीचे पाऊच आलेले आहेत ऑरेंज कलरचे। रसना म्हणून 10 रुपयाचं पॉकेट असतं, त्यामध्ये लिक्विड आणि पावडर 2 प्रकारचं हे मिश्रण असते आणि हे 2 मिक्स करून घ्यायचं। रसना आपण जो सरबत बनवण्यासाठी आणतो त्याचपासून आपण आज गारेगार बनवत आहोत। तर मी थोडंसं टाकून घेतलेला आहे। ऑरेंज कलरची जी पावडर आहे ती टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं लिक्विड टाकून घेऊन आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडेसे हे जास्त गोड ठेवायचं, जेणेकरून खाताना गारेगार गोड लागतात। तर अशा पद्धतीने थोडंसं पिठी साखर जास्तच टाकून घेतलेला आहे। हे पिठी साखर मिक्स होऊन छान असं सगळं जो पाणी आहे त्यामध्ये हे सगळं मिक्स झालं पाहिजे आणि चव घेऊन बघायचं। थोडंसं जर आपल्याला कमी गोड वाटलं तर अजून थोडं ह्यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने हे आपलं गारेगारचं जे पाणी आहे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। तर अजून थोडंसं मी ह्यामध्ये साखर टाकते। मला थोडंसं कमी साखरेचं वाटलं, जेणेकरून आपण गारेगार खातो असं जर हे सरबत म्हणून पिलं तर थोडंसं आपल्याला गोड लागेल, पण ते हे आता आपण गारेगार बनवत आहोत आणि कोणताही साचा किंवा कुल्फीचं कोणतंही भांडं न वापरता आपण चहाचे जे छोटे कप असतात प्लास्टिकचे त्यामध्ये बनवणार आहोत। तर आता हे सगळं मिक्स करून अशा पद्धतीचे जे पांढऱ्या कलरचे किंवा कोणत्याही वेगवेगळ्या कलरचे अशा पद्धतीचे कप असतात त्याला छान धुवून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण हे बनवलेलं ते ज्यूस किंवा सिरप तुम्ही ह्यामध्ये टाकून घ्या। अर्धा तुम्ही हे ग्लासामध्ये किंवा छोटे जे कप असतात आपले स्टीलचे चहा प्यायचे त्यामध्ये सुद्धा बनवू शकता। तर अशा पद्धतीने थोडंसं टाकून मी आता हे फ्रीजमध्ये ठेवत आहे। यामध्ये काड्या नसेल तरी ते कुल्फीचे जे असतात ते जर ठेवलं तरीही चालेल किंवा कोणत्याही दुकानात भेटून जाईल। जर तेही नसेल तर अगदी आपले छोटे चम्मच असतात पोहे खायचे त्यामध्ये ह्यामध्ये टाकून ठेवायचं। अशा पद्धतीने मी हे सगळे आहे ते कप भरून घेते आणि हे अशा पद्धतीचे कुल्फीचे जे काड्या असतात किंवा असे आईस्क्रीमचे जे असतात ते सुद्धा ठेवलं तरीही चालेल किंवा चमचा ठेवलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने बघा आता आपण हे सगळे गारेगार फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। 5-6 तासामध्ये हे तयार होते। तर आज तुम्ही संध्याकाळी जर बनवून ठेवला तर सकाळी दुपारच्या वेळेस लहान मुलांना खाता येईल। तर आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। त्याच मिश्रणापासून मस्त थंडगार आपण ऑरेंज ज्यूस बनवणार आहोत। तर यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे टाकायचं आणि आपण जे बनवलेलं ऑरेंज ज्यूस ह्यामध्ये टाकून झटपट तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पिऊ शकता। तर खूप मस्त लागते। 10 रुपयामध्ये भरपूर प्रमाणात आपण ह्यापासून ज्यूस बनवू शकतो आणि लहान मुलांना बाहेरचं न देता अशा पद्धतीनं चहाच्या कपमध्ये आपण घरच्या घरी गारेगार बनवून ठेवू शकता। तर अशा पद्धतीने हे सगळे मी ज्यूस 2 ग्लासामध्ये भरून घेते। बघा किती मस्त दिसायला अप्रतिम दिसतात। तर आता आपण 6 तासानंतर आपले जे गारेगार आहेत ते थंड झालेत का बघणार आहोत। छान अशा पद्धतीनं बघा मस्त
जी काडी आहे थोडंसं वाकड्या पद्धतीनं ठेवलेली होती। तुम्ही थोडा वेळ झाल्यावर जे आपण हे कपमध्ये मिश्रण भरून ठेवतो 1-2 तासानं हे ज्या काड्या आहेत अशा उभ्या सुद्धा ठेवू शकता, थोडंफार बर्फ तयार होतो। तर अशा पद्धतीने बघा घरच्या घरी मस्त गारेगार तयार झालेले आहेत। लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा मस्त अशा पद्धतीचे ऑरेंज आईस्क्रीम किंवा गारेगार तुम्ही खायला घालू शकता। नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।